त्याच फुटीचं रूपांतर आपल्याला मोहरामध्ये कसं करायचंय. तर आंब्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि नोव्हेंबर डिसेंबर हे 2 कालावधी असतात ज्यामध्ये आंब्याला फूट निघते. जुलै ऑगस्टची जी फूट आहे ती पालवी फूट असते, पण नोव्हेंबर डिसेंबरची जी फूट आहे ती पूर्णपणे आपल्या खत, औषध आणि फवारणी ह्याच्यावर अवलंबून आहे की त्याला मोहर निघणार आहे की पालवी निघणार आहे. जर आपलं खत व्यवस्थापन चुकलं तर आंब्याला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये बऱ्याच ठिकाणी पालवी निघालेली दिसते आणि त्यावेळेला जर पालवी निघाली तर आपल्या बागेला मोहर हा येणार नाही किंवा आला तर तो दुभागून येईल, त्याचं फ्रूट सेटिंग होत नाही. नंतर पावसाळ्यामध्ये जून जुलै मध्ये ही फळं सापडतात आणि झडून जातात. मित्रांनो, एक लक्षात घ्या, जून जुलै मध्ये जी पालवी फूट निघते तीच पालवी फूट नंतर परिपक्व होते आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्याच पालवीला किंवा त्याच फुटीला मोहरधारणा होते. त्यामुळे ही जी पालवी फूट आहे ती व्यवस्थित निघणं, त्याचं किडीपासून व्यवस्थापन व्यवस्थित करणं, तिला चांगल्या पद्धतीने परिपक्व करणं आणि त्यापासून एक चांगल्या पद्धतीचा मोहर घेणं, हे सगळं व्यवस्थापन आपल्याला जून जुलै पासूनच सुरू करायला लागतं. ते नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आपली खरी कसरत चालू होते, ती जो मोहर आलेला आहे तो झाडांवरती जास्तीत जास्त कसा टिकवावा आणि झाडांमध्ये त्या मोहराचं जास्तीत जास्त फळधारणेत कसं रूपांतर व्हावं, तर याची पूर्ण फवारणी व्यवस्थापन आपण आता पाहूयात. आपण आधी पाहिलं की आपली जुलैमध्ये जी पालवी फूट निघणार आहे तिचंच रूपांतर नंतर मोहरामध्ये होणार आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा खत व्यवस्थापन होतं, जुलैमध्ये पालवी फूट झाली की आपल्याला ऑगस्टच्या सुरुवातीलाच बागेला कल्टार द्यायचंय. तर कल्टार कोणत्या ब्रँडचं द्यायचं, कसं द्यायचं, त्याचं पूर्ण प्रात्यक्षिकासहित व्हिडिओ आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती आधी दिलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. ऑगस्टमध्ये जेव्हा आपण बागेला कल्टार देतात तेव्हा कल्टारचं एक काम आहे की जी पालवी फूट निघालेली आहे ती पालवी फूट लवकर परिपक्व करणं आणि त्याच पालवी फुटीला लवकर मोहरधारणा करून देणं. कल्टार वापरामुळे जेव्हा मोहरधारणा लवकर होते, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर, म्हणजे डिसेंबरमध्ये तुमचं फ्रूट सेटिंग सुरू होतं आणि मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचं उत्पन्न मिळून जातं. एप्रिलमध्ये मिळालेल्या उत्पन्नांना बाजारात सहसा चांगला दर मिळतो आणि शेतकरी मित्रांचा फायदा होतो. तुमच्या बागेमध्ये जुलैची जी पालवी फूट आहे ती परिपक्व व्हायला सुरुवात होते. त्यामुळे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर तुम्हाला वेगळं काही करायचं नाही. फक्त ही जी पालवी फूट निघालेली आहे तिचं संरक्षण करायचंय किडी आणि बुरशीपासून. पावसाळ्याचं वातावरण असतं, हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भावही बागेमध्ये जास्त असतो. त्यामुळे आपण अगदी साधी कीटकनाशकं म्हणजे क्लोरोपायरिफॉस किंवा मोनोक्रोटोफॉस अशी कीटकनाशकं घ्यायची आणि त्याच्याबरोबर कार्बनडेझिम किंवा साफ हे अशी बुरशी बुरशीनाशक तुम्ही मिश्रित आपल्या बागेमध्ये फवारू शकता. त्याचं प्रमाण मी तुम्हाला खाली कॅप्शन मध्ये देतोय. तर 2 ते 3 फवारण्या 21 दिवसाच्या अंतराने तुम्हाला 1 सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये घ्यायची आहेत, जेणेकरून तुमची पालवी फूट आहे ती परिपक्व व्हायला सुरुवात होईल. कोणत्याही सजीवाला जर त्याला लागणारे जीवनसत्वे, अन्न हे कमी पडलं तर तो सजीव आपली वंशावळ चालवण्यासाठी प्रजनन संस्थेकडे वळतो. म्हणूनच जेव्हा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पावसाळा संपतोय, परतीचा पाऊस महाराष्ट्रात जवळजवळ सर्व ठिकाणी संपलेला असतो, त्यावेळेला बागेला आपल्याला नैसर्गिकरित्या पाण्याचा ताण द्यायचा, म्हणजे बागेला कोणत्याही प्रकारचं पाणी आपल्याला द्यायचं नाहीये. जे बागेला पाण्याचा ताण बसतो, बागेला जेव्हा पाण्याचा ताण बसतो तेव्हा बागेमध्ये जी नैसर्गिकरित्या जुलै ऑगस्ट मध्ये पालवी फूट झालेली आहे ती पटकन म्हणजे लवकर परिपक्व होते आणि त्याच फुटीला नोव्हेंबर मध्ये निघायला सुरुवात होते. त्यामुळे बागेला जेव्हा पाण्याचा ताण असतो, म्हणजे बाग जेव्हा ताणावरती असते ऑक्टोबर महिन्यामध्ये, तेव्हा आपल्याला काय करायचं, झाडावरती आपल्याला पोटॅशियम नायट्रेट आणि सूक्ष्म अन्नद्रव्य याची फवारणी घ्यायची. म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात, सुरुवातीला किंवा मध्यात तुम्ही पोटॅशियम नायट्रेट आणि सूक्ष्म अन्नद्रव्य याची फवारणी घ्यायची. हीच फवारणी तुम्हाला 15 दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा घ्यायचे, पण तेव्हा आपल्याला पोटॅशियम नायट्रेट आणि सूक्ष्म अन्नद्रव्यासोबत NaA म्हणजे नॅप्थॅलिक ऍसिड सुद्धा वापरायचे. नॅप्थॅलिक ऍसिटिक ऍसिड हे एक संजीवक आहे. तर मित्रांनो, झाडामध्ये जे ऍब्सेसिक ऍसिड तयार होतं, ऍब्सेसिक ऍसिडचं काम काय आहे, झाडामध्ये झाड सुप्त अवस्थेमध्ये पाठवणं. जेव्हा तुम्ही झाडामध्ये पाण्याचा ताण देता तेव्हा काही वेळेला झाडं सुप्त अवस्थेमध्ये जातात. तर जे ऍब्सेसिक ऍसिडचं प्रमाण आहे ते घटवण्याचं काम हे नॅप्थॅलिक ऍसिटिक ऍसिड करतं. झाडांचे जे डोळे आहेत ते फुगायला सुरुवात होते आणि त्या डोळ्यातून आपल्याला मोहर निघायला सुरुवात होणार. नोव्हेंबर मध्ये आपण 2 फवारण्या घेतलेल्या आहेत. नोव्हेंबरच्या शेवटी आपल्याला झाडाचे डोळे फुगलेले दिसायला सुरुवात होईल. म्हणजे हे जे डोळे फुगलेले आहेत त्यातून आपल्याला पालवी फूट नकोय तर आता मोहर फूट हवे, ही गोष्ट लक्षात घ्यायची. त्यामुळे नोव्हेंबर संपलेला आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे अगदी पहिल्या आठवड्यात वगैरे आपल्याला 0050 आणि नॅप्थॅलिक ऍसिटिक ऍसिडची फवारणी ही पुन्हा एकदा घ्यायची. म्हणजे आपल्या सरासरी आता 3 फवारण्या झाल्या मोहर निघण्यासाठी. तर नोव्हेंबर महिन्याच्या एक सरासरी
शेवटपर्यंत आणि डिसेंबर महिन्याच्या 15 दिवसात आपल्याला झाडाला मोहर निघायला सुरुवात झालेली असते, मोहराचे तुरे दिसायला सुरुवात होते. तर त्यावेळेला आपल्याला तशी काही अशी विशेष फवारणी घ्यायची गरज नाही. त्यावेळेला आपल्याला फक्त किडीचं व्यवस्थापन, रोगांचं व्यवस्थापन करायचंय. आपल्याला जेव्हा ही फुलकळी निघायला सुरुवात झालेली असते त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो, कारण झाडांना आपण पाणी दिलेलं नसतं आणि पाणी न दिल्यामुळे झाडांची थोडीशी रोगप्रतिकारक क्षमताही कमी असते. तर त्यावेळेला आपल्याला अगदी साधं बुरशीनाशक घ्यायचंय. साध्या बुरशीनाशकांमध्ये जसं आपण आधी सांगितलं 22 कार्बेंडेझिम वगैरे तुम्ही घेऊ शकता. तुम्ही कॉपर जन्य जे बुरशीनाशक आहेत, कॉपर ऑक्झिक्लोराइड वगैरे किंवा अगदी सल्फर, ही बुरशीनाशकं सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि क्लोरोपायरिफॉस सारखं एक कीटकनाशक तुम्ही घ्या. म्हणजे झाडाची फुलकळी निघालेली आहे, नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे, डिसेंबर महिन्याची सुरुवात आहे आणि त्यावेळेला आपण एक कीटकनाशकाची आणि एक बुरशीनाशकाची फवारणी घेत आहे. मला माहिती आहे मित्रांना, सगळ्यात जास्त मोठा प्रश्न पडला असेल तो आंब्याच्या बागेला आता पाणी कधी द्यायचं. कारण जेव्हा डिसेंबर महिना सुरुवात झालेली असते त्यावेळेला तुमची बाग अशी थोडी तरकटलेली, पानं वगैरे थोडीशी डाऊन दिसतात, कारण तुम्ही पावसाळ्यानंतर बागेला पाणी दिलेलं नाहीये, पाणी पूर्णपणे बंद आहे. आपल्याला तसं वाईट वाटतं बागेकडे बघून, पण घाबरू नका मित्रांनो. झाडाची ही जी अवस्था आहे ती झाडाला जास्तीत जास्त प्रमाणात मोहर काढण्यासाठी मदत करते. तर तुमची पूर्णपणे मोहर जोपर्यंत निघत नाही, त्या मोहराची कणी सेटिंग म्हणजे फुलं तयार होत नाहीत आणि फुलं उमलायला सुरुवात होत नाही, तोपर्यंत तुम्हाला पाणी द्यायचं नाहीये. म्हणजे ही सरासरी स्टेज तुमची जी आहे ते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल. तर त्यावेळेला आपल्याला बागेला एक 2 ते 3 तास ड्रीपद्वारे पाणी द्यायचंय. त्याच्यानंतर एक 10 दिवसानंतर तुम्ही पुन्हा पाणी सोडा आणि त्या पाण्यासोबत बागेला 0050 आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये तुम्ही जमिनीवाटे द्यायचे. आता मित्रांनो, जेव्हा आपण मुळावाटे सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्य वगैरे सोडतो, बागेला पूर्णपणे फुलकळी निघालेली आहे, मोहर धारणा झालेली आहे, त्यावेळेला ह्या खताचा उपयोग हा बागेला मोहर टिकवण्यासाठी, झाडाची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आणि त्या मोहराचं फ्रूट सेटिंग मध्ये रूपांतर होण्यासाठी. बरं मित्रांनो, आता डिसेंबर महिना सुरू झालाय, तुमचा मोहर हा उमललेला आहे, महत्वाचा कालावधी चालू होतो. कारण ह्या पिरियड मध्ये आपल्याला बागेचं सगळ्यात जास्त संरक्षण हे करायचं असतं रोगापासून आणि किडींपासून. कारण जेव्हा झाडाची फुलं उमलतात तेव्हा नैसर्गिकरित्या मधमाशांना किंवा इतर कीटकांना आकर्षक करण्यासाठी आपले मोहर हे एक चिकट पदार्थ स्त्रवतात. तुम्हाला बऱ्याच वेळेला मोहर आल्यानंतर बागेमध्ये जो वास येतो, तर हा वास जो आहे तो त्या चिकट्याचा वास असतो, तो जो चिकट पदार्थ स्त्रवतो आणि ह्या चिकट्यामुळे झाडांवरती तुडतुड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती होतो. तुम्ही मोहरावरती जर अगदी निरखून पाहिलं तर आपल्याला काळ्या किंवा हिरवट रंगाचे असे त्रिकोणी कीटक दिसतात, ते इकडे तिकडे उडत असतात. तर हे जर आपल्याला दिसले तर आपण समजून जावं की आपल्या बागेमध्ये तुडतुड्याचा प्रादुर्भाव आहे. तर मोहरावरती कीटक नाशकासाठी किंवा आपल्या कीटनाशकासाठी कोणकोणत्या फवारण्या घ्याव्यात ह्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण दिलेला आहे, तरी पण मी ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. तर आपल्या मोहरावरती भुरी आणि तुडतुडे ह्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो. त्याचप्रमाणे अँथ्रॅकनोज म्हणजे करपा ह्याचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होतो. हा जर प्रादुर्भाव झाला तर मोहर काळा पडणे, फुलांची गळ होणे, अगदी फ्रूट सेटिंग झालेलं असेल तरी फ्रूट सेटिंग जे आहे त्याची गळ होणे, हे सगळे प्रादुर्भाव आपल्याला दिसतात. तर मित्रांनो, ह्या कालावधीमध्ये आपल्याला बागेचं निरीक्षण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला जर कुठेही भुऱ्या किंवा तुडतुडे यांचा जर प्रादुर्भाव दिसला तर आपल्याला लगेचच बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची. मी कीटकनाशक सांगितलेलं नाहीये, कारण आपली फुलं उमललेली आहेत. आपण जर आता कीटकनाशकांची फवारणी घेतली तर आपल्याला मधमाशा किंवा इतर कीटक हे सुद्धा मरून जातील, त्यामुळे आपल्याला ह्याचा परागीभवनावरती परिणाम होणार आहे. तर आपण एक साधा बुरशीनाशक म्हणजे कार्बेंडेझिम कार्बेंडेझिम किंवा सल्फर हे बुरशीनाशक घ्या किंवा 22 घ्या, ते सुद्धा चांगलं चालतं. थंडी जर असेल तर सल्फर घ्या आणि त्याच्याबरोबर तुम्ही नीमार्क घ्या. नीमार्क हे जैविक आहे, त्यामुळे त्याच्यामुळे तुमची तुडतुड्यांसारख्या कीटकांचा नाश होतो, पण तुमचे इतर जे मोठे कीटक आहेत, माशी आहे किंवा मधमाशी आहे, ह्यांचा नाश होत नाही. तर आपण नीमार्क घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या बागेमध्ये हे पिवळ्या कलरचे जे चिकट सापळे मिळतात ते चिकट सापळे लावायचे, त्याच्यामुळे सुद्धा तुडतुड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती आटोक्यात आणला जातो. तर मित्रांनो, तुमचे तुडतुडे आटोक्यात आले तर तुमचा अँथ्रॅकनोज म्हणजे करपा आणि भुऱ्या हे 2 रोग सुद्धा आटोक्यात येतात, कारण तुडतुड्यांमुळे हे 2 रोग पूर्ण बागेमध्ये पसरतात. हे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला कोणती फवारणी मोहरासाठी घ्यायची. तर या वेळेला आपल्याला मोहरावरती एक सूक्ष्मन्नद्रव्य आणि नॅप्थॅलिक ऍसिटिक ऍसिडची फवारणी घ्यायची. सूक्ष्मन्नद्रव्यासोबत आपल्याला जर थोडं जास्तीच्या प्रमाणाचं बोरॉन जर वापरता आलं तर बोरॉन आपल्याला वापरायचंय आणि त्याच्यासोबत मॉलिब्डेनम घ्यायचंय. तर याचा उपयोग काय तुम्हाला
सांगतो. तर मोहराची जी फुल आहे त्या फुलांमध्ये आपल्याला मादी फुल आणि नर फुल असे दोन प्रकारचे फुलं आढळतात. मादी फुले आपल्याला परागीभवनासाठी आणि फळ धारणेसाठी गरजेचं आहे आणि त्याच वेळेला आपल्याला जे नर फुल आहे त्यांची गळ झालेली दिसून येतं. पण जी ही नर फुलांची जी गळ आहे त्याचबरोबर मादी फुलांची गळ होऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला नॅप्थॅलिक ऍसिटिक ऍसिड ह्याचा उपयोग होतो. तुम्ही या 2 फवारण्या घेतल्यानंतर तुम्हाला 100% जे मादी फुलं आहेत त्याचं फ्रूट सेटिंग मध्ये म्हणजे फळांमध्ये फळधारणेमध्ये रूपांतर झालेलं दिसेल. मित्रांनो, एक छोटा विषय सांगायचा राहून गेला. तुमचा मोहर हा पूर्णपणे फुललेला आहे म्हणजे ही स्टेज तुमची 1 डिसेंबर महिन्यामध्ये असणार आहे. तर ह्या वेळेला आपल्याला बागेमध्ये काय करायचंय, गुळ जो असतो आपला ह्याचे गोळे करायचे छोटे आणि ते गुळाचे गोळे जे आहेत ते बागेच्या खोडांमध्ये आपल्याला ठिकठिकाणी ठेवायचे. तर ह्याचा काय परिणाम, तर ह्या गुळाच्या वासाने आपल्या बागेमध्ये मधमाशीचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे आपल्याला परागीभवनाला ह्याच्यामुळे मदत होते. जर आपण ह्या कालावधीमध्ये आपल्या बागेमध्ये मधमाशांच्या पेट्या जर ठेवू शकलास तर अगदी अतिउत्तम. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला परागीभवन हे चांगल्या प्रमाणावरती मिळतं. मित्रांनो, जानेवारीमध्ये आपली फ्रूट सेटिंग व्हायला सुरुवात झालेली असते. तर ह्या वेळेला आपल्याला फ्रूटची साईज वाढावी आणि फ्रुट्स मध्ये किंवा बागेमध्ये फळगळ कमी असावी. तर जानेवारीमध्ये आपल्याला मुळावाटे काही तर त्याच्यामध्ये आपण सूक्ष्म अन्नद्रव्य हे आपल्याला घ्यायचंच आहे आणि सोबतच आपल्याला बागेमध्ये 05234 हे जे खत आहे वॉटर सोल्युबल विद्राव्य खत जे मिळतं ते आपल्याला बागेमध्ये ड्रिपद्वारे सोडायचंय. हे आपण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वगैरे घेऊ शकता. फेब्रुवारी महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आपण 0050 आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे मुळावाटे आपल्याला सोडायचंय. ह्या कालावधीमध्ये बागेमध्ये फ्रूट सेटिंग आपली झालेली आहे फेब्रुवारीमध्ये आणि ह्या फ्रूट सेटिंगचं लवकरात लवकर मोठ्या फळांमध्ये रूपांतर व्हावं आणि जो फळाचा देठ आहे तो थोडा मजबूत असावा याच्यासाठी आपल्याला हे मुळावाटे सोडायचंय. हे तुम्ही मुळावाटे सोडल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की बागेमध्ये जी फळधारणा झालेली आहे त्याची साईज अगदी तुम्हाला फटाफट वाढेल. त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला नॅप्थॅलिक ऍसिटिक ऍसिडची पुन्हा एकदा फवारणी घ्यायची आहे आणि सोबत आपण 0050 हे वापरा. म्हणजे एक सरासरी 3 ते 4 फवारण्या आपल्याला नॅप्थॅलिक ऍसिटिक ऍसिड म्हणजे NAA ह्याच्या घ्यायच्याच आहेत पूर्ण मोहराच्या आणि फ्रूट सेटिंगच्या कालावधीमध्ये. नॅप्थॅलिक ऍसिटिक ऍसिड प्लॅनोफिक्स नावाने बाजारात उपलब्ध आहे. पण सगळ्यात महत्वाचं आहे नॅप्थॅलिक ऍसिटिक ऍसिडचं प्रमाण. जेव्हा आपण फवारणीसाठी नॅप्थॅलिक ऍसिटिक ऍसिड वापराल तेव्हा त्याचं जे प्रमाण आहे हे अगदी अत्यल्प ठेवायचं म्हणजे 7 ते 8 मिली प्रतिपंप म्हणजे 15 लिटर एवढंच ठेवायचंय. जास्त टाकू नका कारण नॅप्थॅलिक ऍसिटिक ऍसिड हे एक संजीवक आणि संप्रेरक आहे. ह्याचं जर प्रमाण वाढलं तर तुमच्या बागेमध्ये फुलगळ किंवा फळगळ होण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, मार्च महिन्याला सुरुवात होते म्हणजे सरासरी तुमच्या बागेमध्ये पूर्ण जो मोहर आहे त्याचं फ्रुट्स मध्ये रूपांतर झालेलं आहे. ती तुमची 2 ते 3 सेंटीमीटर साईजची तुम्हाला फळे या वेळेला तयार झालेली असतील मार्च महिन्याच्या 15 किंवा मार्च महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत. तर या वेळेला आपल्याला मुळांवाटे पुन्हा एकदा सूक्ष्म अन्नद्रव्य आणि 0050 हे सोडायचंय आणि त्याचबरोबर झाडांवरती आपल्याला अगदी साधं कीटकनाशक आणि साधी बुरशीनाशक यांची फवारणी घ्यायची आहे. सरासरी तुम्ही बागेमध्ये जर थंडी किंवा तुमच्या बागेमध्ये थंडीचं प्रमाण जास्त असेल तर बुरशीनाशकामध्ये 22 टीन आणि सल्फर याचं प्रमाण तुम्ही ठेवा. तर मित्रांनो, आता मार्च महिन्यामध्ये जेव्हा आपण 0050 बागेला सोडतोय त्याच्यामुळे आपल्याला पटकन फ्रूटची साईज आहे ही वाढायला मदत होते आणि त्यावेळेला साधं बुरशीनाशक साधं कीटकनाशक यांच्या फवारण्या 15 ते 20 दिवसाच्या अंतराने आपण करत राहा. जेव्हा फळांची साईज म्हणजे मार्चच्या शेवटी आपल्याला 4 ते 5 सेंटीमीटर पर्यंत दिसायला सुरुवात होईल त्यावेळेला आपल्याला बागेमध्ये पुन्हा एकदा बोरॉन आणि 0050 हे फवारणीद्वारे द्यायचंय. तर बोरॉन जे आहे ह्याची सुद्धा मदत आपल्याला बागेमध्ये फळांची साईज वाढवण्यासाठी होते. फळांची साईज जर बऱ्यापैकी तुम्हाला दिसायला सुरुवात झालेली असेल तर आपण ज्या पेपर बॅग्स येतात बॅग्स आपण फळांना लावून घ्यायचे. तर बरेचसे मित्र म्हणतात की पेपर बॅग्स वगैरे लावले तर फळांची साईज कशी होईल. तसं नसतं मित्रांनो, हे ट्रान्सपरंट असतात. कारण काय असतं, जेव्हा फ्रूट वाढायला सुरुवात होतं त्यावेळेला फळमाशीचा प्रादुर्भाव बागेमध्ये मोठ्या प्रमाणावरती असतो आणि फळमाशीने जर अंडी झाडाच्या किंवा फळाच्या स्किनवरती टाकली तर त्याच्यामध्ये नंतर आळी तयार होते. त्यामुळे आपण ह्या ज्या पिशव्या किंवा ह्या ज्या बॅग्स फ्रूट बॅग्स मार्केटमध्ये मिळतात ह्या फळांना लावून घ्यायचे. मित्रांनो, फळमाशीचं संरक्षण करण्यासाठी अजून एक महत्वाचा उपाय म्हणजे आपल्याला जे फेरोमोन ट्रॅप्स, ते फेरोमोन ट्रॅप्स आपण बागेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावायचे. त्या फेरोमोन ट्रॅप्समुळे जैविकरित्या फळमाशीचा प्रादुर्भाव हा रोखला जातो आणि शेतकरी मित्रांना याचा फायदा होतो. तर मित्रांनो, मार्च एप्रिलच्या काळामध्ये सर्वात महत्वाचं आहे बागेचं पाणी व्यवस्थापन. जसं मी मुळांद्वारे काही खतं सोडायची वगैरे तुम्हाला सांगितलं, पण त्यावेळेला हवेमध्ये उष्णतेचं प्रमाण सुद्धा जास्त असतं आणि आपल्या बागेला जे फळ मोठी करण्यासाठी बागेला अन्नद्रव्यांची गरज जास्त असते. त्यामुळे जमिनीद्वारे आपण खतं तर दिलेलीच आहे, तर त्याचप्रमाणे आपल्याला एक आठवड्यातून 1-2 तास तरी
आपल्याला ड्रिप इरिगेशन चालवायचं आहे, जेणेकरून आपल्या बागेला पाण्याची जी गरज आहे ती भागवली जाईल. तर मित्रांनो, अगदी शेवटची फवारणी म्हणजे मार्च एप्रिलमध्ये सरासरी तुमचं एप्रिलच्या शेवटी किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात तुमचं फळ काढणीला येईल असंच तुमचं नियोजन आपल्याला ठेवायचं आहे. तर एप्रिलमध्ये तुम्हाला अगदी काही वेगळं करण्याची गरज नाही. अगदी साधं कीटकनाशक आणि साधी बुरशीनाशक यांची फवारणी घेतली तरी चालेल. तर ही फवारणी कशासाठी? देठाच्या भोवती फळ काळं पडणं वगैरे असे जे काही रोग काढणीनंतर येतात, तर या रोगांपासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला जेव्हा फळ फुगतायत म्हणजे मार्च एप्रिलमध्ये किंवा एप्रिलच्या शेवटी वगैरे साधं बुरशीनाशक आणि साध्या कीटकनाशकांची फवारणी घ्यायची. तर मित्रांनो, खत व्यवस्थापनापासून ते मोहर कसा धरावा, मोहर धारणेनंतर कोणकोणत्या फवारण्या घ्याव्यात आणि आपल्याला चांगलं फ्रूट सेटिंग कसं मिळावं, याची सगळी माहिती मी तुम्हाला तुमचं